महाराष्ट्रातील 5 टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकांसंदर्भात आपण आढावा घेतोय। त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात तुमचा खासदार कोण होणार यावर मी आधी एक व्हिडिओ बनवलाय। आता आणखीन एक नवा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी विदर्भात पार पडला। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी मराठवाड्यात आणि आता तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे। यात एकूण 10 मतदारसंघ आहेत। पुणे, बारामती, शिरूर, मावळ, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत। यात कोण बाजी मारणार आणि तुमचा खासदार कोण होणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार ते। पुण्यात भाजपचे गिरीश बापट खासदार होते, पण त्यांच्या निधनानंतर पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं उमेदवारी घोषित केली। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस म्हणजेच मवियानं रिंगणात उतरवलं। वसंत मोरे यांनी निवडणुकीच्या काही दिवसांआधीच मनसेला रामराम केला होता, त्यामुळे ते आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। इथे विजय सोप्पा म्हणू शकतो। मुरलीधर मोहोळ हे इथे आघाडी घेऊ शकतात, तर वसंत मोरे फारशी कामगिरी करताना दिसत नाहीयेत। बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण आता पवार विरुद्ध पवार अशी ही लढत पाहायला मिळणार आहे। चुरशीची लढत असणार आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवार आहेत, तर विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाच्या उमेदवार असणार आहेत। नणंद भाऊजाईची ही लढत आहे। या लढतीत सुप्रिया सुळे आघाडी घेतील। शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आहेत, तर इकडे विद्यमान खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मवियाचे उमेदवार आहेत। इथेही विजय सोप्पा आहे, कारण अमोल कोल्हे हे विजयी होतील। मावळ मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत, तर संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। इथला विजयही सोप्पा समजला जातोय। श्रीरंग बारणे हे आघाडी घेतील। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर इकडे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। इथे काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे, कारण सर्वच तरुण उमेदवार आहेत, पण यात राम सातपुते आघाडी घेताना दिसतायत। माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजित सिंह निंबाळकर भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील। यात विजय सोप्पा आहे। धैर्यशील मोहिते पाटील आघाडी घेतील हे स्पष्ट होत आहे। पुढचा मतदारसंघ आहे सांगली। सांगली लोकसभा मतदारसंघ ही जागा मविया आणि महायुतीसाठी अतिशय डोकेदुखी ठरली होती। अखेर त्यांनी आपापला उमेदवार जाहीर केला। खासदार संजय काका पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे मवियाचे उमेदवार आहेत। विशाल पाटील हे नाव फार चर्चेत राहिलं। काँग्रेसचे ते नेते आहेत। मवियाकडून त्यांना लढायचं होतं, पण त्यांना तिथून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। तर इथे काटेकी टक्कर असली तरी संजय काका पाटील हे आपली खासदारकी टिकवून ठेवू शकतात, ते आघाडी घेऊ शकतात। सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले भाजप महायुतीचे उमेदवार आहेत। दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर इकडे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। इथे काटेकी टक्कर असली तरी शशिकांत शिंदे हे आघाडी घेतील। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा आधी शिवसेनेकडे होता। इथे खासदार संजय मंडलिक शिवसेना महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शाहू महाराज छत्रपती काँग्रेस मवियाचे उमेदवार असणार आहेत। इथे चुरशीची लढत असली तरी संजय मंडलिक आघाडी घेतील। आणि शेवटचा मतदारसंघ आहे हातकणंगले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने शिवसेना महायुतीचे उमेदवार असतील। सत्यजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार असतील, तर इकडे राजू शेट्टी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील। इथे चुरशीची लढत असली तरी सत्यजित पाटील हे आघाडी घेतील। हा तर आपण एक अंदाज बांधलाय। बाकी तुमचा मतदारसंघ कोणता आहे आणि तुमचा खासदार कोण व्हायला हवं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।